कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आत्ताची ताजी बातमी येते कुठल्या मुद्द्याला अटक झालेली आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही अटक झाली। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलाखतीत की नाही मात्र पक्षाच्या सर्व आताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे। त्याची बात नाही। मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा। तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावर पोलीस जे काही कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। पंकजा मुंडेंनी त्या मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले म्हणजे कुटुंबाला काही समज नाही, ते अत्यंत चुकीचं आहे। सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरे घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते बिना कॅमेऱ्यात चूक काय? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते। आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही। मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली, हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात। तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार। तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का?